बांगलादेशींना कामावर ठेवल्यानंतर आता थेट मालकांवरच कारवाई होणार आहे। घुसखोर बांगलादेशी नागरिकांना रोजगारासाठी आश्रय देणाऱ्या बांधकाम व्यावसायिक व्यापारी आणि उद्योगपतींवर आता कायदेशीर कारवाई करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतलाय। या संदर्भात गृह विभागाने याबद्दलचं परिपत्रक देखील जारी केलंय। सर्व प्रशासकीय विभागांना कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले गेलेत। व्यावसायिकांच्या वैयक्तिक फायद्यामुळे अंतर्गत सुरक्षेला धोका निर्माण होतोय असं देखील स्पष्ट केलं गेलंय। दरम्यान पोलीस चौकशीमध्ये याबद्दलची एक वेगळीच माहिती समोर आली। बांधकाम व्यावसायिक, छोटे मोठे उद्योजक आणि आपले व्यापारी आपले वैयक्तिक आर्थिक हित जपण्यासाठी बांगलादेशी घुसखोरांना कामावर ठेवतात। हे नागरिक स्वस्त मजुरीवर सहज उपलब्ध होतात, त्यामुळे अनेक ठिकाणी त्यांना प्राधान्य दिलं जातं। त्यामुळेच राज्याच्या आणि पर्यायाने देशाच्या राष्ट्रीय सुरक्षिततेला मोठा धोका निर्माण होतो असं थेट म्हटलं जातंय। सरकारने या परिपत्रकातून नमूद देखील केलंय, कोणत्याही व्यावसायिक आस्थापनांवर घुसखोर बांगलादेशी नागरिकांना कामगार म्हणून ठेवता येणार नाहीये। बांधकाम मजूर, मेकॅनिक आणि वेल्डर वाहन सोबतच वेल्डर वाहन चालक, प्लंबर आणि वेटर इत्यादी क्षेत्रांमध्ये बांगलादेशी कामगार आढळल्यास आता थेट मालकांना जबाबदार धरलं जातं। यासाठी आवश्यकता असल्यास कायद्यात आणि नियमावलीमध्ये सुधारणा करण्याचे संकेत देखील परिपत्रकात दिले गेले। राष्ट्रीय सुरक्षा सर्वोच्च असल्याचं सांगत कोणत्याही परिस्थितीमध्ये घुसखोरांना रोजगार दिला जाऊ नये असे आदेश आता देण्यात आले। त्यामुळे ही कारवाई करण्यात येते। त्यामुळे आता बांगलादेशींना कामावर ठेवल्यास थेट मालकावरच कारवाई होणार आहे असा थेट इशारा राज्य सरकारने दिला।